मित्र हो, मिरची भाकरी खाऊन रात्रंदिवस शेतात राबणाऱ्या शेतकरी बापाच्या कष्टमय दरिद्री जीवनाचा परिचय कवी इंद्रजित भालेराव यांनी ह्या कवितेत करून दिला आहे. आयते मिळालेल्या अन्नाला स्वतः कष्ट करून मिळवलेल्या अन्नाच्या चवीची सर येणार नाही असे कवी म्हणतात. आणि तीच कविता मी दयाराम वाघ, भडगाव, जिल्हा जळगाव गात आहे. कविता आहे बाप बाप. शेतामधी माझी खोप, तिला बोराटीची झाप. शेतामधी माझी खोप, तिला बोराटीची झाप. तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. लेतो अंगावर चिंध्या, खातो मिरची भाकर. लेतो अंगावर चिंध्या, खातो मिरची भाकर. काढी ऊसाची पाचट, जगा मिळाया साखर. काढी ऊसाची पाचट, जगा मिळाया साखर. काटा त्याच्याच कापाई, काटा त्याच्याच कापाई. त्यानं काय केलं पाप, त्यानं काय केलं पाप. तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. माझा बाप शेतकरी, उभ्या जगाचा पोशिंदा. माझा बाप शेतकरी, उभ्या जगाचा पोशिंदा. त्याच्या भाळी लिहिलेला रात दिस कामधंदा. त्याच्या भाळी लिहिलेला रात दिस कामधंदा. कष्ट सारे त्याच्या हाती, कष्ट साऱ्या त्याच्या हाती. दुसऱ्याच्या हाती माप, दुसऱ्याच्या हाती माप. तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. बाप फोड तुला कड, माय पेटविती चुल्हा. बाप फोड तुला कड, माय पेटविती चुल्हा. पिठा बागल्या घामाची, काय चव सांगू तुला. पिठा मागल्या घामाची, काय चव सांगू तुला. आम्ही कष्टाचंच खातो, जग करी हापा हाप. आम्ही कष्टाचंच खातो, जग करी हापा हाप. तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. शेतामधी माझी खोप, तिला बोराटीची झाप. शेतामधी माझी खोप, तिला बोराटीची झाप. तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. धन्यवाद.